नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो सगळ्यात इंटरेस्टिंग घटक आहे असं म्हणता येईल आणि खूप छान घटक आहे. म्हणजे यानंतर तुम्ही कुठली परीक्षा देणार असाल, कुठलीही स्पर्धा परीक्षा देणार असाल, अगदी तुमच्या स्कॉलरशिप पासून तुम्ही जर राज्यसेवा पुढे म्हणजे एमपीएससी पर्यंत जरी कोणत्याही देणार असाल किंवा यूपीएससी जरी तुम्ही ठरवलं द्यायची तरी तुम्हाला हा घटक उपयोगाला येईल. या घटकाचं नाव आहे तर्कसंगती आणि अनुमान. म्हणजे साध्या साध्या परीक्षा असतील, टेट असेल, तुमची टीईटी असेल किंवा त्याचबरोबर नेट सेट असेल, नेट आणि सेट असतील प्राध्यापक होण्यासाठी, शिक्षक होण्यासाठी, अधिकारी होण्यासाठीच्या, तर त्यात सुद्धा हा घटक सगळीकडे वापरला जातो आणि खूप सोपा घटक असतो. ठीक आहे, मी एक प्रश्न लिहितो आणि त्यानंतर आपण हा घटक समजावून घेऊ. चला, तुमच्या समोर स्क्रीनवर 3 नावं आहेत, रमेश, महेश आणि योगेश. ठीक आहे, रमेश, महेश आणि योगेश. आता यामध्ये तुम्हाला काही 2-3 प्रकारचे प्रश्न तयार होतील. तर यात आपण पहिला प्रश्न असा तयार करू की ह्यामध्ये कोण सर्वात उंच आहे बघा. ठीक आहे, पहिलं सांगतोय योगेश हा रमेश पेक्षा उंच आहे. एक विधान लिहितो मी, योगेश हा रमेश पेक्षा उंच आहे, रमेश पेक्षा उंच आहे. आपण स्वतःच तयार करू, उंच आहे. ठीक आहे, काय लिहिलं आपण, योगेश हा रमेश पेक्षा उंच आहे. ठीक आहे, मग आता जर असा असेल, हा उंच असेल, तर याच्यात काय करावं लागेल, हे 3 मित्र होते, योगेश हा रमेश पेक्षा उंच आहे. मग आता लिहिताना आपण कसं लिहिणार, योगेश लिहिला आणि तो रमेश पेक्षा उंच आहे म्हणून रमेश त्याच्या खाली लिहिला. आलं लक्षात, योगेश त्याच्यापेक्षा उंच आहे की नाही म्हणून तो वर लिहिला. ठीक आहे, दुसरं विधान बघा, दुसरं विधान, महेश हा योगेश पेक्षाही उंच आहे, महेश हा योगेश पेक्षा उंच आहे, योगेश पेक्षा उंच आहे. ठीक आहे, आता 2 विधानं झाली तुमच्या समोर. योगेश हा रमेश पेक्षा उंच होता, ठीक आहे, आपण योगेश लिहिला रमेशच्या वर. मग आता काय सांगितलं दुसऱ्या विधानात, महेश हा योगेश पेक्षा उंच आहे, महेश हा योगेश पेक्षा उंच म्हणून महेश योगेशच्या वर लिहिला. बरोबर, काय केलं, आलं लक्षात. मग आता प्रश्न विचारलाय, तर सर्वात उंच कोण, तिसरा भाग आहे, सर्वात उंच कोण. खूप छान प्रश्न असतात, उंच कोण. ठीक आहे, सर्वात उंच कोण, बघा बरं कोण आहे सर्वात उंच, रमेश योगेश पेक्षा खाली, पण योगेश पेक्षा महेश उंच म्हणून महेश सर्वात उंच. ह्या सगळ्या ह्याच्यात प्रश्नाची मांडणी, विधानाची मांडणी सगळ्यात महत्वाची. तुम्ही विधान समजून घ्यायचे आणि त्याची मांडणी नीट करायची. आलं लक्षात. पुढचं उदाहरण आपण समजावून घेऊ. ठीक आहे, स्क्रीनवर आपण पुढचा प्रश्न लिहिलेला आहे बघा. त्यामध्ये विधान काय आहे, रवी गणेश पेक्षा जास्त गुण मिळवतो. रवी काय करतो, गणेश पेक्षा जास्त, रवी गणेश पेक्षा जास्त म्हणजे रवी वरती. ठीक आहे, गणेश पेक्षा जास्त, बरोबर की नाही, रवी गणेश पेक्षा जास्त गुण मिळवतो. या प्रश्नांमध्ये विधान व्यवस्थित वाचायला शिका, विधान नीट वाचा आणि त्याची मांडणी करा, तुमचं उत्तर आपोआप तयार होईल. रवी गणेश पेक्षा जास्त, ज्याच्यापेक्षा जास्त तो वरती लिहा. बरोबर, हा जास्त शब्द आणि पेक्षा. ठीक आहे, आता पुढचं, रवी पेक्षा काजल अधिक गुण मिळवते, रवी पेक्षा काजल अधिक. आता इथं रवी आहे, त्याच्यावर काजल, कोण आहे, त्याच्यावर काजल. आले लक्षात. आपल्याला पहिलं विधान होतं गणेश हा रवी पेक्षा अधिक, दुसरं विधान आहे रवी पेक्षा काजल अधिक गुण मिळवते, लिहिलं काजलवर. आता प्रश्न काय आहे, सर्वात जास्त गुण कोण मिळवतो, सर्वात जास्त कोण. तुम्ही जर मांडणी नीट केली असेल तर तुमचं उत्तर आपोआप येते. कोण मिळवते सर्वात जास्त गुण, काजल. बरोबर आहे, सर्वात जास्त गुण कोण मिळवते, काजल. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न,
सर्वात कमी गुण या तिघांमध्ये सर्वात कमी गुण कोणाचे असतात असा प्रश्न येईल. कोण देईल उत्तर? सोपं आहे, गणेश. बरोबर. सर्वात या तिघात कमी कोण आहे? गणेश. त्यानंतर दोघांच्या मध्यम गुण कोण मिळवतं असं विचारलं तर रवी. दोघांच्याही मध्ये जो सातत्याने मध्ये असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विधान नीट समजलं तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येईल. बरोबर आहे. चला आपण आता पुढचा प्रश्न बघू. ठीक आहे, चला पुढचं विधान बघू. आता स्क्रीनवर आपण पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे. बघा, तुम्ही आधी विधान वाचा, याला उदाहरण म्हणण्यापेक्षा विधान वाचा, मग प्रश्न बघू. सविताला आंबा आवडतो. बरोबर. सविताला आंबा आवडतो. ती रोज 2 आंबे खाते. सविता किती आंबे खाते? मांडणी करा. सविता 2. बरोबर. सूरज दररोज 5 आंबे खातो. सूरज किती आंबे खातो? 5 आंबे खातो. कमल मात्र 1च आंबा खाते. कमल किती आंबे खाते? 1च. ठीक आहे. आता बघा, ही जी लागली ना, ही तर्कसंगतीने मांडणी लागली. तर्कसंगतीने काय लागली? मांडणी. या तर्कसंगतीने जी मांडणी लागली ना, त्यावर तुम्हाला काही अनुमान काढायचे आहेत. त्यावर काही अनुमान काढायचे. काय बघा, प्रश्न असा आहे, सर्वात कमी आंबे कोण खातं? कोण कमी? कोण सांगेल? बघा, याच्यावर लगेच लक्षात येतं. ज्याची मांडणी बरोबर त्याचं उत्तर चटकन तयार. कमल. बरोबर. सर्वाधिक आंबे कोण खातं? सूरज. सर्वात. सर्वाधिक. कळलंय? अशा प्रकारे प्रश्न आपल्याला येतील, विधानं आपल्याला येतील, पण मांडणी शिका. एवढी सोपी असतील असं नाही, पण आपल्याला त्याच्या पुढच्या टप्प्यात ती समजून घ्यायची. ठीक आहे. आता आपण पीडीएफ वरची उदाहरणे समजावून घेऊ. आता आपल्या समोर तर्कसंगती आणि अनुमान या घटकाची आपण जी पीडीएफ वापरतो ती आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण पुन्हा तेच मुद्दे पाहणार आहोत. याच्यामध्ये तुलना केलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी माहिती दिलेली असती त्या सूचनेपर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट विचार करायचा असतो, त्याच्यावरनं अनुमान काढायचं असतं. बघा, आपण आता सराव संचातलं पहिलं उदाहरण बघू. स्वराज रुद्रपेक्षा उंच आहे. विधान 1 असेल, त्याची मांडणी लगेच करायची. स्वराज रुद्रपेक्षा उंच आहे. स्वराज. ठीक आहे. उंच आहे कुणापेक्षा? रुद्रपेक्षा. ठीक आहे. म्हणून आपण स्वराज वरती मांडला. झालं पहिलं विधान. स्वराज राजवीर पेक्षा बुटका आहे. तो स्वराज राजवीर पेक्षा बुटका आहे, म्हणजे राजवीर आणखी उंच आहे. ह्या विधानाचा अर्थ दुसरा निघतो. राजवीर पेक्षा बुटका आहे म्हणजे स्वराज खाली, राजवीर वर. आले लक्षात? तुम्ही झूम करून वाचू शकता. शुभम राजवीर पेक्षाही उंच आहे. आता शुभम राजवीर पेक्षा उंच म्हणजे शुभम आणखी वर जाईल. बरोबर. तर काय आहे? चौघांमध्ये सर्वात बुटका कोण? तुमचं उत्तर तयार आहे का? कारण तुम्ही मांडणी नीट केलेली आहे. पुढचा प्रश्न मी न सांगता माझं बोलणं थांबून तुम्ही पॉज करून शोधायचे. ठीक आहे. बघा, यात प्रश्न आहे सर्वात बुटका कोण. प्रश्न नीट वाचायला शिका. सर्वात बुटका, सर्वात खालचा रुद्र. उत्तर आले. पर्याय क्रमांक किती आहे? 2. जर प्रश्न असा असता सर्वात उंच कोण? सर्वात उंच कोण? शुभम. बरोबर की नाही? अशा प्रकारे प्रश्न सातत्याने बदलत जातात. समजले? पुढचं बघू. पुढचं समजावून घेऊ. समूह गीत गायन स्पर्धेत गौरीने भूमिकापेक्षा उत्कृष्ट गायन केले. समूह गीत गायन स्पर्धेमध्ये गौरीने काय केलं? भूमिकापेक्षा चांगलं गायन केलं. गौरीने भूमिकापेक्षा चांगले म्हणून भूमिका खाली लिहिली, गौरी वर लिहिली. बघा, इथपर्यंत झालं. समूह गीत गायन स्पर्धेत गौरीने उत्कृष्ट गायन केलं. श्रुतीने मात्र गौरीपेक्षा उत्कृष्ट म्हणजे श्रुती गौरीपेक्षा उत्कृष्ट. श्रुती गौरीपेक्षा उत्कृष्ट वरती गेली.
शिवांजलीपेक्षा भूमिकेने उत्कृष्ट गायन केलं. आता ते दोन विधानं संपले, मांडणी झाली. शिवांजलीपेक्षा भूमिकेने उत्कृष्ट केलं. भूमिका उत्कृष्ट आहे, शिवांजली कमी आहे, म्हणून शिवांजली खाली लिहा. शिवांजलीपेक्षा भूमिका वर. विधान संपले. तर सर्वात उत्कृष्ट गायन कोणी केले? सर्वात उत्कृष्ट कोणी केले? तुमचं उत्तर तयार आहे, मांडणी नीट केलेली आहे. ज्याची मांडणी चुकली त्याचं उत्तर चुकलं. समजले? श्रुती सर्वात उत्कृष्ट, पर्याय क्रमांक 1. आले लक्षात? पुढचं बघू. पुढचं विधान बघायचे. यश शौर्यपेक्षा चपळ आहे. बर, प्रथमेश यशपेक्षा चपळ आहे. आपण आता पहिलं विधान आधी मांडून घेऊ. यश शौर्यपेक्षा चपळ आहे. यश शौर्यपेक्षा चपळ म्हणून आपण यश वरती मांडला. ठीक आहे. प्रथमेश यशपेक्षा चपळ आहे. सोपी सोपी उदाहरणं आहेत. प्रथमेश यशपेक्षा चपळ, प्रथमेश यशपेक्षा म्हणून प्रथमेश. ठीक आहे, तो यशपेक्षा वरती लिहिला. तर सर्वात चपळ कोण? बघा, मांडणी जर नीट झाली तर तुमचं पर्याय क्रमांक उत्तर येत आहे. ठीक आहे. किती आहे पर्याय? मग यश आहे का? नाही. शौर्य नाही, मग प्रथमेश. ठीक आहे. आणि हे दोघं पण नाही. तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी 2-2 पर्याय दिलेले असतात. येतंय लक्षात? चलो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रथमेश. ओके, पुढचं उदाहरण बघू आपण. चौथं उदाहरण आहे. सविताने रमापेक्षा मोठी रांगोळी काढली. सविताने रमापेक्षा मोठी रांगोळी काढली म्हणजे सविताची रांगोळी ही रमापेक्षा मोठी आहे. सविताची रांगोळी रमापेक्षा मोठी म्हणून रमा खाली. यामध्ये पेक्षा मोठी आणि पेक्षा लहान याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. पुढे हे विधान इथं संपले. आता पुढे बघू. सीमाने रमापेक्षा लहान रांगोळी काढली. सीमाने रमापेक्षा लहान, रमापेक्षा लहान सीमा. त्याचा अर्थ आणि अनुमान आपण काय शिकतोय? तर्क अनुमान. अनुमान व्यवस्थित मांडायला शिकायचं वाक्याचं. ठीक आहे. काढली. चित्राने सीमापेक्षा लहान रांगोळी काढली. चित्राने सीमापेक्षा लहान, आपली सीमा इथे, चित्राने तिच्याही पेक्षा लहान रांगोळी काढली. ठीक आहे. तर सर्वात लहान रांगोळी कोणी काढली? किती सोपं आहे. सर्वात रांगोळी कोणी लहान काढली? बघा बरं. आता हे सगळे जर मोठे असतील, वरती जाणारे सगळे मोठे आहेत, मग खाली येणारे सगळे लहान असतील. सगळ्यात लहान आहे चित्रा. कुठे आहे चित्रा? 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे. बरोबर. यस, करेक्ट आहे उत्तर. 4 नंबरचा पर्याय. व्हेरी गुड. समजते? विधान व्यवस्थित वाचायला शिका आणि मांडा. मांडणी नीट झाली की उत्तर बरोबर येणार. पुढचं बघू. क पेक्षा ख हलका आहे. क पेक्षा ख हलका आहे. क पेक्षा ख हलका आहे म्हणून ख आपण वर घेतला. ठीक आहे. हा क पेक्षा हलका आहे म्हणजे क जड आहे म्हणून खाली टाकला. आता ही तुलना जड आणि हलक्याची. ठीक आहे. क पेक्षा ख हलका आहे व क पेक्षा अ जड आहे. क पेक्षा अ जड आहे. मग आता ह्याच्यापेक्षा जड आहे म्हणून काय होणार आहे? अ जड आहे म्हणून तो अजून खाली घेतला. तर सर्वात हलका कोण? सर्वात हलका कोण? बघा बरं. कोण येतंय? काय येणार आहे? आपण हलके वरती मांडलेले होते, जड खाली मांडलेले होते. जर तुमची मांडणी नीट असेल तर तुमचं उत्तर आहे ख. बरोबर आहे. ओके. म्हणजे 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. चल पुढचं बघू. 6वं. रमेश विराजपेक्षा सायकल जास्त वेगाने चालवतो. रमेश विराजपेक्षा जास्त वेगाने चालवतो. रमेश विराजपेक्षा वेगाने चालवतो. ठीक आहे. ओके. चालवतो. राजू विराजपेक्षा कमी वेगाने चालवतो. राजू विराजपेक्षा कमी. जो कमी आहे तो आपण खाली मांडत चाललो. मग राजू कमी आहे म्हणून खाली. ठीक आहे. विजय रमेश पेक्षा वेगाने चालवतो. विजय कुठे आहे? रमेश पेक्षा वेगाने म्हणून विजय इथे. ठीक आहे. तर सर्वात वेगाने सायकल कोण चालवतो? बघा बरं. मांडणी काय होती तुमची? सगळ्यात वरती आपोआप विजय आलेला आहे. मग इथं आपला राजू नाही, विजय. यस.
पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, हे आता त्याच्यात मिक्स झालंय. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात? अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला यामध्ये अजून बघायचे. आपण तर्क आणि अनुमानाचा आणखी एक पार्ट बनवणार आहोत. ओके, चला. आपल्या समोर आता एक उदाहरण लिहिलेलं आहे आपण. ठीक आहे, याच्यामध्ये आपण उदाहरण वाचू. आपण तर्क आणि अनुमानाबद्दल विचार करत आहोत. उदाहरणामध्ये 3 स्टेप यापूर्वी बघितल्या होत्या, यात 4थी स्टेप वाढणार आहे. ठीक आहे, चला. विधान 4 होतील. पुढे लक्ष द्या. प्रियल अनुपपेक्षा लहान आहे. प्रियल अनुपपेक्षा लहान आहे. ओके, अनुपपेक्षा लहान कोण आहे? प्रियल. ठीक आहे, म्हणजे ती लहान असल्यामुळे आपण खाली काढली. अनुप मोठा आहे. पहिलं विधान आपलं इथपर्यंत संपलं. ठीक आहे. मयांक संस्कृतीपेक्षा मोठा आहे. सेपरेट विधान आहे. मयांक संस्कृतीपेक्षा मोठा आहे. ओके, संस्कृतीपेक्षा मोठा आहे म्हणजे तो वरती घेतला आपण, संस्कृती खाली घेतली. पुढे इथपर्यंत संपलं. अनुप मयांक पेक्षा मोठा. हा जो अनुप आहे हा मयांक पेक्षा मोठा आहे. ह्याला वरतीच ठेवू, मयांक खाली गेला. बरोबर, बाणाने वरती ठेवला आपण फक्त. अनुप हा मयांक पेक्षा मोठा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रियल संस्कृतीपेक्षा लहान आहे. बघा आता ही लाईन अशी मोठी मोठी होते आणि प्रियल संस्कृतीपेक्षा लहान आहे. ठीक आहे, मग प्रियल इथं टाकली. आता ही ह्याच्या खालीच आहे, मग इथं जरी खाली राहिली तरी खालीच राहणार आहे. बरोबर, म्हणजे ही कमीच आहे. प्रियल अनुपेक्षा लहान होती या पहिल्या विधानात आणि प्रियल शेवटी संस्कृतीपेक्षा लहान आहे ही नंतरच्या विधानात. याचा अर्थ सर्वात मोठा कोण आहे? बघा आता 2 प्रश्न याच्यात तयार होतील. प्रियल संस्कृतीपेक्षा लहान आहे. लिहिलं आपण प्रियल. प्रियल ही आपण संस्कृतीच्या खाली लिहिली. तर प्रश्न चालू होतोय, वयाने सर्वात लहान कोण? सर्वात लहान कोण? प्रियल. आणि प्रश्न विचारा सर्वात मोठा कोण? अनुप. आलं लक्षात? या प्रश्नामध्ये शेवटी दिलं होतं. परत एकदा बघू. प्रियल अनुपपेक्षा लहान आहे. प्रियल अनुपपेक्षा लहान आपण खालीच लिहिली. जिथं लिहिलंय तिथं लक्षात ठेवा. काय लिहिलंय ते पण लक्षात ठेवा. मयांक संस्कृतीपेक्षा मोठा आहे. मयांक संस्कृतीपेक्षा मोठा वर लिहिला. ठीक आहे, तुम्ही असे चिन्ह वापरून सुद्धा लिहू शकता. पण मांडणी खालीवर केली तर थोडं सोपं होतं. गाईड मध्ये अशा पद्धतीने समजून सांगतात. मयांक संस्कृतीपेक्षा मोठा आहे. अनुप मयांक पेक्षा मोठा आहे. अनुप मयांक पेक्षा मोठा आहे. हे इथं अनुप आहे ना, आपण मयांक पेक्षा मोठा आहे म्हणून तो मोठाच लिहिला वरती. प्रियल संस्कृतीपेक्षा लहान आहे. प्रियल ही इथं होती आपली, ती संस्कृतीपेक्षा लहान असल्यामुळे तिला आपण इकडे टाकलं. तशी ती अनुपच्या खालीच येणार आहे लहान. बरोबर. मग राहिला प्रश्न, तर वयाने सर्वात लहान कोण? सगळ्यात खाली जी आहे ती सर्वात लहान, सर्वात वरती जो आहे तो सर्वात मोठा. समजले? अशा प्रकारे उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. तुम्हाला जर घटक आवडला असेल तर आपल्या समोर स्क्रीनवरती प्रश्न आहे बघा. तर्क आणि अनुमाना संदर्भात आहे. घड्याळ समोर असोत नसोत तुम्हाला तो तर्क लावता यायला हवा. ओके. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा, तास काटा आणि मिनिट काटा. बरोबर, तास व मिनिट काटा. बघा कोणत्या वेळी काटकोनात असतात? काटकोन. बरोबर आहे, काटकोन 90 अंशाचा कोन. ठीक आहे. कधी असतात? बघा बरं आता तास काटा व मिनिट काटा कधी असतात? काय सांगता येईल? विचार करून बघा. येतंय का लक्षात? समजा आपण म्हटलं की घड्याळातला तास काटा व मिनिट काटा कधी असतात? बघा याच्यामध्ये जर आपण इथं तास काटा आणि मिनिट काटा घेतला, ओके, कधी असतील ते? काटकोनात. बघा उदाहरण, हे घड्याळ तुमच्या समोर दिसतंय. ओके, इथं घड्याळ तुमच्या समोर आहे. बरोबर. याच्यामध्ये काटकोनात कधी असतील? जर प्रश्न आहे 6 वाजता असतील का? मग 6 वाजता का कोणता वेळ होईल? 6 वाजताची वेळ कोणती असेल? बघा बरं. 12ला इथं असा, यावेळी काटकोन होईल का? 6ला नाही होणार. पहिला प्रश्न होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग दुसरं, त्यानंतर
12 वाजता 12 वाजता होईल का? 12 वाजता होईल? बघा बरं, 12 वाजता दोन्ही काटे इथंच असतील तर होणार आहे का? नाही होणार. 0 अंशाचा कोण आहे, 12 वाजता होणार नाही. मग त्यानंतर किती वाजता सांगितले? 3:30 वाजता. 3:30 वाजता होईल का? बघ बरं, हा काटा 3 ला आणि हा काटा इथं 3:30 ला होईल का? इथं नसेल हा काटा. हा काटा कुठं असणार आहे? तुम्ही वेळ नीट मॅनेज करा. कुठं असणार आहे बघा, हा काटा त्यावेळी इथं असेल 3:30 ला. आता होईल का 90चा? नाही होणार. त्याच्यानंतर मग किती वाजता होईल? बघा 9 वाजता. बघा बरं 9 वाजता होईल का? 9 ला काय होणार आहे परिस्थिती? बघा 9 ला काय होते. ठीक आहे, 9 वाजताचा टायमिंग आपण बघू. इथं 12 वाजतील आणि इथं हा काटा असा झालाय का 90 अंशाचा कोण? हो, 9 वाजता बरोबर तो काय होणार आहे? काटकोन होणार आहे. आलंय लक्षात? अशा प्रकारे घड्याळातला प्रश्न आपल्याला होता, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलेलं होतं की काय विचारलं होतं की 12चा काटा कधी होईल. ठीक आहे, प्रश्न आपल्याला होता. आपण इथं उत्तर पाहत आहोत. घड्याळात तास काटा व मिनिट काटा कोणत्या वेळी काटकोनाच असतात? 6 वाजता नाही, 12 वाजता नाही, 3:30 वाजता नाही, 9 वाजता. कारण 12 ला एक काटा आणि 9 ला एक काटा बरोबर इथं 9 वाजतील. आले लक्षात? अशा प्रकारे तर्क अनुमानाचे प्रश्न वेगवेगळ्या अँगल मधून फिरतात. कधी भाषिक असतात, कधी तुलनात्मक असतात, तर कधी घड्याळाची वेळ असते, कधी वयाचं असतं, कधी उंची, कधी वेगात चालवणं. छान प्रश्न असतात. आवडीने समजून घ्या, तुम्हाला चांगलं वाटेल आणि प्रश्न नक्की सुटतील. ठीक आहे, सराव मात्र नक्की करा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना कळवा. चला थांबतोय. गुड डे, बाय.